या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस व दुसरी शाखा मुस्लिम पाच्छापेठ सोलापूर। दिनांक 18 दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील नाईक नगर तांडा परिसरात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून शेततळ्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे। समर्थ मोहन चव्हाण वय 12 आणि ओंकार रमेश चव्हाण वय 10 अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही मुलांची नावे आहेत। दोघेही मंद्रुप येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होते। निरागस आणि खेळकर स्वभावामुळे दोघेही गावात सर्वांच्या परिचयाचे होते। त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलांचे आईवडील नेहमीप्रमाणे शेतमजुरीसाठी गेले होते। दुपारच्या सुमारास दोन्ही मुले खेळत खेळत शेताजवळ गेली। त्यानंतर त्यांनी शेततळ्यात पोहण्यासाठी प्रवेश केला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात गेले आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला। सायंकाळी उशिरापर्यंत मुले घरी न परतल्याने पालकांनी शोध सुरू केला। ग्रामस्थांनीही शोध मोहीम हाती घेतली। दरम्यान शेततळ्याजवळ मुलांचे कपडे आणि चप्पल आढळून आल्याने संशय बळावला। त्यानंतर ग्रामस्थांनी शेततळ्यात शोध घेतला असता दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यात आढळून आले। घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली। नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। आई वडिलांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले। संपूर्ण नाईक नगर तांड्यावर शोकमय वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच गावचे सरपंच रामसेवक तसेच पंढरपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले। दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतर ग्रामीण भागातील शेततळ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। अनेक शेततळ्यांभोवती संरक्षण भिंत, जाळी किंवा इशारा फलक नसल्यामुळे लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। प्रशासनाने तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे। उन्हाळ्याच्या दिवसांत मुले पोहण्यासाठी किंवा खेळण्यासाठी शेततळ्याकडे जात असल्याने पालकांनीही अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।